मिरज तालुक्यातील सावळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खाजगी जागेतील मुरुम टाकण्यात आल्याच्या प्रकारामुळे परिसरात वाद निर्माण झाला आहे। खड्डे बुजवण्याला कोणाचाही विरोध नसला तरी परवानगी न घेता खाजगी जागेतील मुरुम वापरण्यात आल्याने ग्रामस्थांनी संशय व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। तक्रारीनंतर सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याने पंचनामा करण्यास सुरुवात केली। त्यावेळी पत्रकारही घटनास्थळी पोहोचले होते, मात्र सर्कल अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। सुरुवातीला पंचनाम्याची प्रत ही तक्रारदार पत्रकारांना देण्यात येईल असे सांगण्यात आले। दरम्यान काही मध्यस्थांनी तक्रारदार आणि पत्रकार यांच्याकडे हे प्रकरण मिटवण्याची विनंती केल्याचेही सांगितले जात आहे। यावेळी मुरुम वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र काही अंतर गेल्यानंतर संबंधित ट्रॉली सोडून देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। एवढेच नव्हे तर ट्रॉलीतील उर्वरित मुरुम रस्त्यावरच टाकण्यात आल्याचेही सांगितले जात आहे। तर खाजगी जागेतील मुरुम चांगल्या हेतूने आणि सार्वजनिक हितासाठी खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येत होता, तर मग इतकी संशयास्पद चौकशी आणि पंचनाम्याची प्रक्रिया का राबवण्यात आली असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकरणात नेमके कोणाच्या दबावाखाली कारवाई झाली, जप्त केलेली वाहने का सोडण्यात आली आणि चौकशीचा हा केवळ फार्स होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली।